नमस्कार सर्वांना. प्रेरणादायी मराठी सुविचार. अन्यायापुढे मान झुकू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. आपले सौख्य हे आपल्या विचारावर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. कर्माला भिणाऱ्या माणसाने जगण्यात अर्थ नाही. कर्मवीरांनी जगावं, कर्म भिरूनी मरावं. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्याने पाहतो ते खरं. गरिबाने दिलेला पैसा 1000 रुपयांहून अधिक मोलाचा आहे, कारण गरीब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्यांचे मोठेपण आहे. जर कधी कोणी तुमचे मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाल उज्ज्वल आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं. माणसाचे मोठेपण त्यांनी किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. विजय हाच शौर्याचा अलंकार आहे. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमच्या आयुष्य. विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करू शकतात. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन
याने बराच फरक पडेल. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. रस्ता नाही असे कधीही होत नाही. रस्ता शोधायला अपयश येते, हेच खरे. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी का आहे याचं कारण. ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करून द्या. यश कधीच सावळीत मिळत नसते, त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते. पैंज लावायचे असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायावर यशस्वी माणसाच्या आयुष्याची इमारत उभी असते. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांचे 2 पावले पुढे आहात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं. पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञात वासात जावे लागेल. सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही.